प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये आपणा सर्वांचे मी आजच्या मिडवीक भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. प्रभूला धन्यवाद देऊयात प्रियांनो. आज शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2020 आणि हा संपूर्ण महिना, ऑगस्ट महिना देवाने आम्हाला सांभाळलं, रक्षिलं. त्याची कृपा, दया, अनुग्रह दिला, अन्न वस्त्र निवारा दिला. एवढंच नव्हे तर जीवनाच्या प्रकाशात देवाच्या पुढे आम्ही चालावं म्हणून पतनापासून आमचे पाय रक्षण केले, आमच्या आत्म्याचं रक्षण केलं. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. प्रियांनो, या कोविड-19च्या अतिशय साशंक भयंकर अशा दिवसांमध्ये देखील प्रभू आपल्या दिव्यदूतांची छावणी आमच्या अवतीभोवती ठेवतो आणि आम्हाला सर्व रोग, आजार, मरी, महामरी यापासून दूर ठेवतो. ही त्याची कृपा आणि दया आहे. प्रियांनो, आज प्रभूला आम्ही धन्यवाद देत आहोत. आम्ही देवाचे आभार मानित आहोत. प्रियांनो, प्रभूने आम्हाला वचन दिलेलं आहे आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तो आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्हाला काही होत नाही. शैतान आम्हाला स्पर्श करू शकत नाही. प्रियांनो, सहाय्य, कृपा, दया, अनुग्रह तो आम्हाला देत आहे. कृपेवर कृपा, देवर दया तो आम्हाला देत आहे. आम्ही आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताला उंचावूया. आम्ही त्याला धन्यवाद देऊया. आम्ही त्याच्या पुढे नतमस्तक होऊया. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो बापा. हे बापा, आम्ही तुला उंचावितो. संपूर्ण महिना, ऑगस्ट महिना तू आमचा सांभाळ प्रतिपाळ केलेला आहे. हे बापा परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला तू आम्हाला सांगितलेलं आहेस की पहा, मी तुमच्या बरोबर आहे. चिंता करू नका, काळजी करू नका. तो गर्जना करणारा शैतान रूपी सिंह नेहमीच तुम्हाला चिंतेमध्ये, काळजीमध्ये, भय, भीती, दडपणामध्ये घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी शोधत आहे. तो फार प्रयत्नशील आहे. परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे तो तुमच्या जवळ येऊ शकत नाही. कारण मी त्याचं डोकं ठेचलेलं आहे. मी त्या शैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. प्रभू श्री ख्रिस्त आम्हाला वारंवार याची जाणीव करून देत आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आम्ही तुझ्या समोर हजर असताना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे. ज्या मीडिया टीमद्वारे हे सर्व संदेश, भक्ती, ही साक्ष आमच्या पुढे येते बापा परमेश्वरा, ते सर्व आशीर्वादित कर बापा. आणि त्या प्रत्येकांना तू आशीर्वादाने भर बापा. प्रत्येकांना तू तुझी कृपा, द्या, अनुग्रह विपुल प्रमाणात दे बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या तुझ्या मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. फक्त ह्याच मंडळीवर नव्हे तर तुझ्या ज्या सर्व मंडळी आहेत त्यांना तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक मंडळीमध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत बापा परमेश्वरा. हा आध्यात्मिक प्रवास आम्ही ऑनलाईन करत असताना, होय बापा परमेश्वरा, आजपर्यंत 5 महिने तू आम्हाला कृपा पुरवलीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो बापा. प्रभू, अजून किती दिवस आहेत आम्हाला माहिती नाही, परंतु प्रारंभ आणि शेवट तूच आहेस. प्रारंभ शेवट सांगणारा तू देव आहेस. तुला सर्व काही ठाऊक आहे. हीच परिस्थिती किती दिवस पुढे जाणार आहे. परंतु बापा, आमची तुझ्याजवळ हीच विनंती आणि प्रार्थना आहे की आमचा आत्मा, जीव, शरीर याचं रक्षण तू कर बापा.
आणि तू येईपर्यंत तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला शुद्ध आणि निर्मळ असं कर बापा. प्रभू, तू लवकर येत आहेस हे तुझं अभिवचन तू आम्हाला दिलेलं आहेस. आम्हाला फक्त जागृत राहायचं आहे. आम्हाला फक्त तुझी वाट पाहायची आहे. आम्हाला फक्त ये प्रभू येशू ये असं म्हणून तुला साथ घालायची आहे. प्रभू, आम्हाला कृपा दया अनुग्रह दे, सहाय्य कर. कृपा दया अनुग्रह सर्व काही तुझ्यापासून मिळत आहे. आम्ही तुझे आभार मानतो आणि का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आजची साक्ष तू आशीर्वादित कर. विशेष प्रकारे मिसेस शैलजा चांदेकर यांच्या जीवनामध्ये मागील दिवसांमध्ये जी अद्भुत घटना तू घडवलीस की ज्याद्वारे बापा परमेश्वरा तू किती आमच्या जवळ असतोस हे तू आम्हाला प्रगट केलंस. बापा, ती साक्ष आज ते संपूर्ण जगापुढे निर्भयपणे देत आहेत. प्रभू, त्यांना शक्ती, सामर्थ्य, कृपा दया अनुग्रह दे. आपल्या विपुल आशीर्वादाने भर. आणि प्रभू, ही साक्ष केवळ ख्रिस्ताच्या गौरवासाठी प्रसिद्ध होऊ दे बापा. या साक्षीद्वारे अनेकांना तारण मिळू दे. अनेकांनी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा असं होऊ दे. सहाय्य कर बापा, सहाय्य कर. आता संदेश देखील तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर बापा. आणि आम्हाला त्या संदेशाद्वारे तुझा प्रकाश मिळू दे की ज्या प्रकाशामध्ये आमच्यामधील सगळा अंधार निघून जाईल. सहाय्यक, मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देव बापाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गाऊया.
शुक्र अदा करूं मैं कैसे बताऊं, हो शुक्र अदा करूं मैं कैसे बताऊं, हो शुक्र अदा करूं मैं कैसे बताऊं, करूं मैं कैसे बताऊं, करूं मैं कैसे बताऊं। प्रियानो, आता आम्ही एक साक्ष ऐकणार आहोत. मिसेस शैलजा चांदेकर यांची साक्ष. देवबापाला धन्यवाद असो. प्रेज द लॉर्ड. मी मिसेस शैलजा चांदेकर. सर्वात प्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की त्यांनी मला ही साक्ष सांगण्यासाठी आपल्या समोर उभं केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचे पाळत साहेब, पास्टरेट कमिटी व संपूर्ण मीडिया टीमचे देखील मी आभार मानते की त्यांनी ही साक्ष आपल्या पुढे आणण्यास सहाय्य केले. जून महिन्यात माझ्या मुलीची बाळंतपणाची तारीख होती आणि त्याकरिता मी तिच्याकडे जाणार होते. त्यासाठी आमची धावपळ चालू झाली. तिने पहिलेचे छोटे घर बदलून मोठे घर घेतलं. मी येणार म्हणून ती खूपच आनंदात होती. सर्व तयारी चाललेली होती. मी माझ्या कामावरती माझ्या रजेसाठी अर्ज दिला होता. परंतु एवढं सर्व आमची धावपळ चालू असताना माझा सुट्टीचा अर्ज रिजेक्ट झाला. मला हे तिला सांगायला माझं मन धजत नव्हतं, पण सांगावं लागणारच होतं. जड अंतःकरणाने मी तिला सांगितलं. ती देखील फार निराश झाली, कारण ती पूर्णपणे माझ्यावरती अवलंबून राहिली होती की आई येईल आपल्या बाळंतपणाला म्हणून. परंतु तसं काही घडलं नाही. आपल्या इच्छा ह्या वेगळ्या असतात आणि परमेश्वराच्या योजना आपल्यासाठी काही वेगळ्या असतात, परंतु त्या आमच्या हितासाठी असतात. तिला असं सांगताच तिचं खाण्यावरनं जरा लक्ष उडालं. जेवण ती कमी करू लागली आणि परिणामी तिचं बाळाचं वजन कमी सांगितलं डॉक्टरांनी. मी तिला खूप समजवलं, परमेश्वराच्या वचनातनं धीर दिला की तू आता जर जेवली नाहीस तर बाळाच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि आयुष्यभर आपल्याला त्रास होईल. त्यापेक्षा तू आता व्यवस्थित जेव, देव तुझी काळजी घेईल. माझ्यापेक्षाही तो अधिक तुझ्या जवळ आहे आणि तो तुझी योग्य रीतीने सर्व गोष्टी तुझ्या व्यवस्थित पार पडेल. मग तिने तिचं जेवणावरती लक्ष द्यायला लागली, आहार व्यवस्थित घ्यायला लागली आणि ऐन तोंडावरती बाळंतपणाची वेळ येत असतानाच डॉक्टरांनी सांगितलं की बाळ पोटामध्ये आडवं आहे. ती एवढी नाही हे झाली, पण आम्हाला थोडंसं काळजी वाटू लागली की आता कसं होईल म्हणून येते. परंतु परमेश्वर खूप मोठा आणि महान आहे. तो आमच्या जीवनात अद्भुत रीतीने काम करत असतो आणि आईच्या उदरात तो अद्भुत रीतीने बाळाची जडणघडण करत असतो. आमची सर्व भिस्त परमेश्वरावरतीच होती. आम्ही तिच्यासाठी उपास आणि प्रार्थना चालू केल्या आणि परमेश्वराने आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. 4 जूनला तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊन तिला एक सुदृढ निरोगी बालक दिलं. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. हे सर्व चांगलं चाललेलं असतानाच, त्या खुशीत आम्ही असतानाच दिनांक 23 जूनला रात्री माझी तब्येत अचानक बिघडली. माझ्या छातीत दुखू लागलं. थोडासा माइल्ड ताप येऊन गेला आणि ती रात्र मला बिलकुल झोप आली नाही. छातीत खूप धडधड होतं. ब्लड प्रेशरचं मशीन घरात असल्या कारणाने मी चेक केलं तर माझं पल्स रेट 100च्या वरती गेले ते. परंतु ती रात्र तशीच मी काढली आणि दुसऱ्या दिवशी मुलाला फोन केला. लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर निघायची मुभा नव्हती, परंतु दवाखान्याच्या इमर्जन्सी कारणामुळे निघता येत होतं. म्हणून आम्ही एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जाऊन
मी माझ्या मनानेच CBC, चेस्ट एक्सरे आणि ECG केला आणि ECG मध्ये चेंजेस आले. ECG ॲबनॉर्मल निघाला. नंतर कळालं की तो मला माइल्ड हार्ट अटॅक आला होता. त्यांनी सांगितलं एखाद्या कार्डिओलॉजिस्टला दाखवा. दुसऱ्या दिवशी आम्ही 24 तारखेला सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे डॉक्टरांना भेटून सांगितलं, ECG दाखवलं. त्यांनी सांगितलं ॲडमिट व्हा, 2 दिवसामध्ये आपण कार्डिओलॉजिस्ट बोलून तुमच्या सर्व तपासण्या करू. मी ॲडमिट झाले. 25 तारखेला आत्ताच्या नियमाप्रमाणे सर्व रुग्णांची, ॲडमिट झालेल्या रुग्णांची कोविडची तपासणी केली जात होती. माझी देखील तपासणी झाली. 26 तारखेला संध्याकाळी मला सोडणार होते. 2 दिवसासाठीच ॲडमिट केलं होतं. माझा मुलगा मला घेण्यासाठी यायला लागला होता हॉस्पिटलमध्ये आणि तेवढ्यातच माझी कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मला खूप धक्का बसला. विश्वासात स्थिर असतानाही तो माझ्यासाठी एक अकस्मात शॉक बसल्यासारखं झालं आणि माझ्या मुलाला पण हे कळालं, माझ्या पतीला कळालं. माझा मुलगा मला समजवण्यासाठी, धीर देण्यासाठी माझ्या जवळ येऊ लागला, परंतु मी त्याला अडवलं. कारण आता माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास नको. माझ्या नजरेसमोर माझं कुटुंब आलं. विशेष करून नुकतीच झालेली माझी नात, जिला मी हातात देखील घेतलं नव्हतं, तिला हातात घ्यायची माझी इच्छा होती. तिला जवळून बघायचं मला होतं. परंतु असं वाटलं, काय माहिती आता हे स्वप्न माझं पूर्ण होईल की नाही. मी खूप रडू लागले आणि तेवढ्यातच डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल, कारण तिथं कोविडची ट्रीटमेंट केली जात नाही. माझा मुलगा फोनवरनं सगळीकडे बघायला लागला की कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळतं किंवा रूम मिळते. त्यांनी आम्हाला नायडू आणि ससूनचं दिलं होतं लेटर, परंतु मी म्हटलं जहांगीरमध्ये होत असेल तर बघ म्हणून. शेवटी माझ्या कामावरती नाईलाजाने फोन केला आणि त्यांच्या थ्रू जहांगीर हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी मला रूम मिळणार होती. दुसऱ्या दिवशी मी जहांगीरला ॲडमिट झाले. हे सर्व होत असतानाच ज्यावेळेस आपली कोविडची टेस्टसाठी आधार कार्ड दिलं जातं, त्याच वेळेस कॉर्पोरेशनमध्ये त्याची नोंद केली जाते. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय, कॉर्पोरेशन ऑफिस, कमिशनर ऑफिस, पोलीस चौकी या ठिकाणवरनं मला कंटिन्यू फोन येऊ लागले. आधीच माझी मानसिकता बरोबर नव्हती आणि त्यानंतर हे असे फोन येऊ लागले, त्यामुळे मी जास्तच अजून डिस्टर्ब झाले. परंतु त्यांना त्यांची ड्युटी बजावायची होती. सर्व काही झाल्यानंतर मी संध्याकाळी जहांगीरला मला इमर्जन्सीमधून ॲडमिट करण्यात आलं. माझी तिथं सर्व ट्रीटमेंट चालू झाली. संध्याकाळी मला वरती रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. सिस्टर लोकांनी त्यांची ड्युटी करून रात्री त्या त्यांच्या काउंटरला गेल्या आणि मी ह्याच गोष्टीची वाट बघत होते की मला कधी एकांत मिळेल आणि माझ्या परमेश्वराशी मी कधी बोलेल. मी बिछाण्यावरती बसल्या बसल्या प्रार्थना करू लागले. मला खूप रडायला आलं. मी परमेश्वराला म्हटलं, का परमेश्वरा, माझ्याकडनं काय चुकलं म्हणून हे असं झालं. आणि त्याच क्षणी मला पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला आणि माझ्या पूर्ण अंगावरती शहारे आले. माझे प्रार्थनेचे शब्द बदलले. मी एकदम शांत झाले. कोणीतरी माझं सांत्वन केलं त्याप्रमाणे मी शांत झाले आणि त्या रात्री मी शांत झोपी गेले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला घरच्यांची काळजी वाटू लागली. विशेष करून माझी नात जी 2.5 वर्षाची आहे माझ्या जवळ असती, तिला काही झालं नसेल ना, बाकीच्यांचं काय. म्हणून मी माझ्या मुलाला फोन करून कळवलं की सगळ्यांचे टेस्ट करून घ्या. तेवढ्यातच नुकतेच बाळण झालेले मुलीचा फोन आला. तिचे डोळे रडलेले दिसत होते. ती मला धीर देत होती, मम्मा तू स्ट्रॉंग आहेस, आपला देव जिवंत आहे, तुला काही होणार नाहीये, तू धीर धर, तू धीर सोडू नको. एक वेळ 20 दिवसांपूर्वी मी तिला धीर देत होते आणि आज ती मला धीर देत होती. परंतु माझ्या मनात काय चाललेलं होतं हे मलाच माहिती. मुलाला सांगितल्यानंतर तो म्हटलं, मम्मा पहिले तुझं होऊन जाऊ दे, नंतर मग आपण बघू.
परंतु मला काही चैन पडाना. मी त्याला म्हटलं नाही, तुम्ही लोक टेस्ट करा. माझ्या पतीची पण थोडी तब्येत खालवल्यासारखी दिसायला लागली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ह्या दोघांनी पण कोविडची टेस्ट करून घेतली आणि ते दोघंही पॉझिटिव्ह निघाले. आता आम्ही तिघही जहांगीर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेलो होतो, परंतु आमचं लक्ष सगळं माझ्या सुनेकडे आणि माझ्या नातीकडे लागलं की आम्ही धावपळ करणारे तर आतमध्ये आहोत आणि आता त्यांच्याकडे कोण लक्ष देईल, त्यांना कोण हॉस्पिटलला नेईल. परंतु मुलांनी टेक्निशियन घरी पाठवून त्यांची तपासणी केली गेली आणि देवाची इतकी दया आमच्यावरती की परमेश्वराचं वचन सांगतं की तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्ती पलीकडे होऊ देणार नाही. आणि त्या दोघीही निगेटिव्ह आल्या, त्यामुळे आम्हाला जरा दिलासा मिळाला. सर्वात प्रथम ट्रीटमेंट घेऊन मी डिस्चार्ज झाले. या दोघींच्या जवळ नको म्हणून मी कोंढव्याला मी माझ्या घरी स्वतःला क्वारंटाईन करून तिथे राहू लागले. माझी सून मला रोज डबे पाठवू लागली आणि माझी काळजी घेऊ लागली. मृत्यूच्या बंधनाने मला वेढिले, नाशाच्या पुराने मला घाबरे केले, अधोलोकांच्या बंधनाने मला घेरिले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. मी माझ्या देवाला हाक मारली आणि खरोखरच त्यांनी मंदिरातून माझी वाणी ऐकली आणि आम्हाला तिघांनाही त्या महामारीच्या त्रासातनं त्यांनी बाहेर काढलं आणि हळूहळू आमचे तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली. त्याच्यानंतर कोविडच्या नंतर एक डी-डिमर म्हणून आपल्या रक्तामध्ये जे असतं की त्याच्यात गाठी होतात, ते प्रमाण वाढलं तर, आणि त्या गाठी लंग्समध्ये किंवा ब्रेनमध्ये होऊन रुग्ण दगावले जातात. तर त्याची नॉर्मल रेंज 0 ते 500 असते, परंतु माझ्या पतीची डी-डिमरची रेंज 7234 होती. ही खूपच मोठी संख्या होती. आता काळजी वाटायला लागली, कुठं काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना. परंतु त्याच वेळेस कोविडचे असंख्य पेशंट वाढल्यामुळे डॉक्टर मिळेनासे व्हायला लागले. फोन उचलत नव्हते डॉक्टर, परंतु एक दिवस त्यांनी फोन उचलला आणि त्यांनी फोनवरूनच एक इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं की जे पोटात द्यायचं होतं. मी रोज त्यांना पोटात इंजेक्शन देऊ लागले, दिवसातून 2दा, आणि हळूहळू त्यांची देखील ते डी-डिमरचं लेवल खाली आले. आता मी पूर्णपणे कोविडमधनं रिकवर झाले. ते आता मला पुन्हा माझ्या हार्ट अटॅक जो येऊन गेला त्याच्या तपासणी आणि ट्रीटमेंट करायची होती. म्हणून ईस्ट स्ट्रीटवर असलेल्या डॉक्टर दुरईराज यांच्या कार्डियक सेंटरला मी गेले. तिथं माझी सर्व हिस्ट्री मी सांगितली कोविडची आणि त्यांनी म्हणाल्या की आपल्याला टेस्ट करावं लागतील. माझ्या बऱ्याच टेस्ट झाल्या की ज्याच्यामधून त्यांना बघायचं होतं की माझ्या हृदयाला काही जो अटॅक येऊन गेला त्याच्यामुळे दुखापत झाली का किंवा काही ब्लॉकेजेस आहेत का म्हणून. आणि माझ्या भरपूर टेस्ट केल्या गेल्या, परंतु मला सांगायला आनंद वाटतो की परमेश्वराने माझ्या ते सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आणि नॉर्मली येऊ दिले. आणि डॉक्टर स्वतः बोलले माझ्या मिस्टरांना की असे रिपोर्ट चांगले तर माझे सुद्धा नाहीये, इतके चांगले रिपोर्ट्स आलेले आहेत. आता काही गरज नाही, फक्त माझी कोलेस्ट्रॉलची लेवल वाढलेली होती, त्याच्यासाठी त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. खरोखरच परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन बघा. ह्या साक्षी सांगण्या आमच्या तिघांच्या जीवनामधनं झाल्या, त्याच्यामुळे आम्ही देवाच्या अधिकच जवळ आलो. आणि जे स्तोत्रकर्ता म्हणतोय की मी मरणार नाही पण जगेन आणि परमेश्वराने केलेल्या अद्भुत कृत्याचे वर्णन करेल. खरोखर ही साक्ष मी तुमच्या समोर आणत असताना आम्ही ज्या त्रासातनं गेलो, हा त्रास मला पूर्णपणे तर नाही सांगता आला, पण बराच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला गेला की देवाने अद्भुत रीतीने आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढलं. आज जगामध्ये पुष्कळ ठिकाणी मृतांचा आकडा वाढलेला आहे, परंतु आमच्यावरती ती वेळ येऊ दिली नाही. त्याबद्दल देवाचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि ही साक्ष सांगण्यासाठी जे काही देवाने मला सहकार्य केलं, पाळक साहेबांनी जे उत्तेजन दिलं त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानते.
कारण आमची साक्ष ही इतरांच्या जीवनात कार्य करण्यासाठी प्रबळ ठरते आणि देवाचे गौरव होते. आम्ही साक्ष सांगितल्यामुळे आमच्याकडनं ही एक प्रकारची सुवार्ता होती. पुन्हा एकदा मंडळीचे पाळक साहेब, त्याचप्रमाणे पास्टरेट कमिटी आणि संपूर्ण मीडिया टीम यांचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण आजच्या मिडवीक भक्तीच्या संदेशाकडे आता जात आहोत आणि देवबापाने येथवर आमचं सहाय्य केलेलं आहे. आम्ही देवाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, आता येथून पुढे प्रत्येक शुक्रवारी एक एक साक्ष आम्हाला संदेशाच्या आधी ऐकायला मिळणार आहे आणि म्हणून ही मिडवीक भक्ती ही साक्ष आणि सेवा अशा स्वरूपामध्ये आम्ही देवाला सादर करणार आहोत. आणि म्हणून ज्या प्रत्येकाला आपली साक्ष देवाशी वाटत आहे त्यांनी ती साक्ष रेकॉर्ड करून मिस्टर जोएल कोरे किंवा मिस्टर सुदीप आहाळे यांच्याकडे पाठवावी. त्याआधी त्यांनी मला जरूर फोन करावा की पाळक साहेब, मला ही माझी साक्ष द्यायची आहे. तर प्रियांनो, हे साक्ष देण्याचं आमंत्रण, ही साक्ष देण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि आपण त्या संधीचा फायदा घेऊ शकता. प्रभूला धन्यवाद असो. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो की आम्हाला ही मिडवीक भक्ती तू दिलेली आहेस. बापा परमेश्वरा, ही भक्ती आम्हाला शास्त्र अभ्यासाच्या स्वरूपामध्ये, बायबल स्टडीच्या स्वरूपामध्ये तू देत आहेस. त्याच वेळेला बापा परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही साक्ष हे सत्र याआधी प्रारंभ करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि म्हणून बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत की मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तू जे चमत्कार केलेले आहेस, हे बापा, ज्या अद्भुत घटना घडविलेल्या आहेत, जे उपकार केलेले आहेस, जो तुझा अनुभव त्यांना घडविलेला आहे, तो अनुभव साक्षी रूपाने देण्यासाठी बापा परमेश्वरा मंडळी पुढे येईल तेव्हा सहाय्य कर. प्रभू, सहाय्य, कृपा, दया, अनुग्रह दे. आता संदेश तू आम्हासाठी आशीर्वादाचा कर. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. प्रियांनो, आजच्या मननाचा विषय आहे मलखाचा कान बरा होणे. मलखाचा कान. प्रमुख याजकाचा दास मल्ख याचा कान प्रभू येशू ख्रिस्त बरा करतो. हा येशूचा शेवटचा चमत्कार आहे. योहान कृष्णवर्तमान 18वा अध्याय 10 आणि 11 ही प्रतीक वचने आहेत. योहान 18, 10 आणि 11. शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल. पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये का? देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित
करो. वधस्तंभावरील मरण सहन करण्याआधी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला हा शेवटचा चमत्कार आहे. यानंतर प्रभूने चमत्कार केले नाहीत. प्रेषितांनी केले, शिष्यांनी केले. आजही त्याचे सेवक दास यांच्याकडून प्रभू चमत्कार करून घेतो. परंतु यानंतर प्रभूने स्वतः चमत्कार केलेले नाही आणि म्हणून या चमत्काराला फारच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. पेत्राने प्रमुख याजकाच्या दासाचा म्हणजे मलखाचा कान तलवारीने कापून टाकला. येशूने तोच कान पुन्हा त्याच्या ठिकाणी पूर्ववत बसून दिला आणि पेत्राला दटाविले. पेत्राची चांगलीच कान उघाडणी केली. मत्तय 26 अध्याय 52 ते 54. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे. पेत्र हा चंचल उतावळ्या स्वभावाचा होता. त्याच्यामध्ये देहाचा आवेश वारंवार उफळून उसळी मारित असे. येशूला त्याच्या सेवेत आमचा दैहिक आवेश नको आहे. देहाचा आवेश प्रभू येशूच्या सेवेत अडथळे निर्माण करीत असतो. देवाला हवा आहे परमेश्वराचा आवेश. यशया 9:7. आणि परमेश्वराचा आवेश म्हणजे काय हे आम्ही मागील मिडविक भक्तीमध्ये ऐकलेले आहे. मागील 2 मिडविक भक्तीमध्ये आम्ही यावर विचार केलेला आहे. परमेश्वराचा आवेश म्हणजे पवित्र आत्म्याचा आवेश. आत्म्याचा आवेश म्हणजेच वचनाविषयीचा आवेश. पेत्राने अनेक वेळेला अनेक प्रकारे देहाचा आवेश प्रगट केलेला दिसत आहे. याची अनेक उदाहरणे शुभवर्तमानात पाहावयास मिळतात. आपण ती आज एक एक पाहणार आहोत. पहिलं उदाहरण मत्तय 16:21 ते 23 या वचनांमध्ये येशू आपल्या मरणाचे भविष्य सांगत होता. सर्व शिष्य ऐकत होते, सर्व शांत होते, परंतु एकटा पेत्र हा अस्वस्थ झाला. पेत्र येशूचा निषेध करतो, त्याला तसे म्हणण्यापासून दटावतो. मार्क सुवर्तमान 8 अध्याय आणि 32 वचन, मार्क 8:32 यामध्ये तर पेत्र येशूला बाजूला घेऊन त्याला दटावतो. आपल्या प्रभूला, आपल्या गुरुला दटवायचं. प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवादिदेव, त्याचा निषेध करायचा. त्याच्यापेक्षा मी अधिक शहाणा आहे असं प्रगट करायचं. प्रियानो, हा देहाचा आवेश प्रभूच्या सेवेत अडखळण निर्माण करतो. आणि यानंतर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला दटावले आणि
पेत्राला म्हटले, अरे शैताना, तू माझ्या पुढून चालता हो, कारण तुझं लक्ष देवाच्या गोष्टींकडे नाही तर मनुष्यांच्या गोष्टींकडे आहे. प्रियानो, जगातली काही उदाहरणे घेऊन किंवा जगातलं काही एखादं उदाहरण घेऊन आणि त्याप्रमाणे जगातल्या प्रमाणे देवाच्या सेवेत करायचं, प्रभूला ते आवडत नाही. प्रभू ते स्वीकारित नाही. तो देहाचा आवेश प्रभू स्वीकारित नाही. प्रभूने जगापासून वेगळं केलेलं आहे. कित्येक वेळेला आम्ही प्रभूच्या सेवेत, प्रभूच्या मंडळीत अशाच प्रकारे आमच्या देहाचा आवेश जाहीर करीत असतो आणि जो आवेश देवाच्या वचनाला धरून नसतो. देवाचं वचन हे अमान्य करून जेव्हा आम्ही आवेशाने सेवा करायला जाऊ तर ती सेवा प्रभू मान्य करीत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयी पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये, स्तोत्रामध्ये, संदेशांच्या ग्रंथामध्ये, नियमशास्त्रामध्ये ठाई सांगितलेलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त तेच सांगत आहे की मी नियमशास्त्र, संदेश व स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करायलाच चाललेलो आहे. माझं अंतिम ध्येय संपूर्ण मानव जातीच्या पापांच्या क्षालनासाठी, शुद्धीसाठी वधस्तंभावर जाणे, सर्वांचं पाप मी स्वतःवर घेणे, हा माझ्या जीवनाचा, देहधारणेचा अंतिम हेतू आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की माझ्या मरणाविषयी आणि पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मी येईपर्यंत स्मरण करा. एवढं महत्वाचं आहे ते. फक्त गुड फ्रायडेच्या दिवशी नाही किंवा लेंट समयामध्ये नाही, तर मी येईपर्यंत मंडळीमध्ये किंवा देवाच्या सेवेमध्ये आम्ही असाच काही वचनबाह्य आवेश देवाच्या सेवेमध्ये दाखवतो आणि त्यामुळे सेवेमध्ये अडथळे निर्माण होतात. जी ही गोष्ट करावीशी वाटते ती गोष्ट वचनाप्रमाणे आहे का, ही आधी मी तपासून पाहिली पाहिजे. कित्येक वेळेला नाताळाच्या सणामध्ये, गुड फ्रायडेमध्ये आणि आमच्या सणासुदीमध्ये मंडळीमध्ये अनेक कार्यक्रम करण्याचा बेत आम्ही करतो आणि त्यावेळेला अनेक वेळेला हा देहाचा आवेश आम्हाला पाहायला मिळतो आणि त्यामुळे देवाच्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होतात प्रियानो. आणि म्हणून सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा आणि लक्षात घ्या, जे देवाच्या वचनात सांगितलेलं आहे ते अंतिम सत्य म्हणून आम्ही स्वीकारायचं आहे. पेत्रासारखं कधी प्रभू येशू ख्रिस्ताचा निषेध करायचा नाही. मला जे बरं वाटतं, मला जे योग्य वाटतं तेच खरं असं प्रभू पुढं कधीही म्हणायचं नाही. मी खोटा ठरव आणि माझा प्रभू खरा ठरव. पाऊल हेच म्हणत आहे. सर्व मनुष्य जात खोटी ठरव आणि देव खरा ठरव. आणि म्हणून प्रियानो, अशा प्रकारे देहाचा आवेश प्रभूच्या सेवेत काही कामाचा नाही. दुसरं उदाहरण, मत्तई 17 अध्याय 1 ते 8. रूपांतराच्या डोंगरावर येशूला पेत्र म्हणतो, तुम्ही येथे असावे हे बरे, मी तुमच्यासाठी एक मंडप बांधतो. चौथं वचन, मत्तई 17 1 ते 8. ही वचने, जी वचने मी सांगत आहे प्रियानो, जरूर ही वचने लिहून ठेवा संदेश ऐकताना आणि
त्यानंतर एक 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 ती वाचा. आज देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे प्रियानो. आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वाद देणार. विश्वास बाळगा. रूपांतराच्या डोंगरावर येशूला पेत्र म्हणतो, तुम्ही येथे असावे हे बरे, मी तुमच्यासाठी एक मंडप बांधतो. आपणा सर्वांना माहिती आहे मत्ते 17 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक अद्भुत गोष्ट या पेत्र, याकोब, योहान या 3 आद्य प्रेषितांना दाखवलेले आहे. त्यांना डोंगरावर नेलं आणि त्याचं रूपांतर त्या ठिकाणी झालं आणि एक अद्भुत असं एवढं पांढरं शुभ्र असं स्वरूप आणि मोशे आणि एलिया त्याच्या दोन्ही बाजूला उभा असलेले आणि मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असलेला त्यांनी पाहिला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो म्हणतो, आपण येथे असावे हे बरे. प्रियानो, पेत्राचा काय हेतू असेल असं म्हणण्याचा? पेत्राचा काय हेतू असेल? डोंगराच्या खाली जनता आहे आणि ती जनता प्रभू येशू ख्रिस्ताला सारखं नाकारत आहे, त्याच्यावर अविश्वास प्रगट करत आहे, त्याच्यावर उठलेली आहे, त्याला मारण्याचा विचार करत आहे, मारण्याचा कट करत आहे. त्याच्याविषयी नाही ते बोललं जात आहे, त्याला बालजबूल म्हटलं जात आहे. आणि त्यापेक्षा प्रभू तू येथे असावं हे बरे. प्रभूविषयीची ही एक दैहिक प्रीती पेत्र उघड करतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर स्थानापन्न होण्यासाठी आला नव्हता. तो खाली लोकांमध्ये जाण्यासाठी आला होता. त्याला लोकांचे रोग वाहून न्यायचे होते, त्याला लोकांचं पाप वाहून न्यायचं होतं, त्याला लोकांचं दुःख वाहून न्यायचं होतं, त्याला लोकांचे चिंता, काळजा, भय, भीती, दडपणे वाहून न्यायची होती. जो सैतान त्या लोकांना छळत आहे, दासात ठेवत आहे, त्या सैतानाचं मस्तक त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ठेचायचं होतं. आणि ते काम डोंगरावर होणार नव्हतं, ते काम खाली जनतेमध्ये आल्यानंतरच होणार होतं. प्रियानो, पेत्राला हे सत्य कळलंच नाही. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याचं प्रगटीकरण प्रभूने या 3 प्रेषितांना दिलं, यासाठी की त्यांनी साक्ष द्यावी, ओळखावं की तोच मसीहा आहे, तोच ख्रिस्त आहे. प्रियानो, कित्येक वेळेला मंडळीमध्ये आम्ही जीवन जगत असताना ख्रिस्ताच्या साक्षीपेक्षा आम्ही आमची सेक्युरिटी, आमची सुरक्षितता फार जपतो. माझी निंदा होऊ नये, माझा छळ होऊ नये, माझ्यावर खोटे आरोप लावले जाऊ नये. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही तोंड पूजेपणा करतो, गोड बोलेपणा करतो. परंतु ख्रिस्त काय म्हटलेलं आहे, ख्रिस्ताची साक्ष द्यायला त्या ठिकाणी आम्ही चुकतो. आम्हाला दिसत असतं की ती व्यक्ती, तो बंधू, तो भाऊ काहीतरी चुकीच्या गोष्टी करत आहे. लक्षात घ्या प्रियानो, ख्रिस्ती जीवन हे सुळावरचं जीवन आहे. ते मौशार बिछाण्यातलं जीवन नाही. जर तुम्हाला स्वतःची
सुरक्षितता अधिक वाटत असेल तर लक्षात ठेवा प्रियानो, ख्रिस्ताची सेवा होणे शक्य नाही. लोक तुमची माझ्या नावामुळे निंदा, छळ, खोटे आरोप हे करणारच, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारे वाईट लबाडीने बोलणारच. तेव्हा तुम्ही आनंद करा, हर्ष व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. परंतु माझ्याविषयी बोलण्याचं कधीच ना करू नका, माझ्याविषयी साक्ष देण्याचं कधीच ना करू. जर तुम्ही जगापुढे माझा स्वीकार कराल तर पित्यापुढे मी तुमचा स्वीकार करीन. परंतु जर तुम्ही मला लोकांपुढे नाकाराल तर माझ्या पित्याच्या पुढे देखील मी तुम्हाला नाकारेन. सुरक्षितता पाहू नका प्रियांनो. आणि पेत्र प्रभूला परत इथं सांगतो, तुम्ही इथे असावे हे बरे. अरे प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचं स्वतःचं ऐकू नका, प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐका. आणि वाणी तीच झाली, आकाशवाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र, याच विषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका, याला तुम्ही ऐकू नका. प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐका. कित्येक वेळेला आम्ही आमच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला ऐकविण्याचं करत असतो, प्रार्थनेमध्ये, संदेशामध्ये, आमच्या साक्षीमध्ये. प्रियानो, प्रभूला ऐकू नका, प्रभूच ऐका. आज प्रभू तेच सांगत आहे. तिसरं उदाहरण, योहान 13:1-11. योहान 13:1-11. शेवटच्या भोजनाचा हा प्रसंग आहे, घटना आहे. आणि भोजनाच्या आधी प्रभू येशू ख्रिस्ताने गंगाळ घेतलं, रुमाल घेतला, आपली बाह्य वस्त्र काढून ठेवली. प्रेषित आहेत, 12 प्रेषित बसलेले आहेत आणि तो प्रत्येकांजवळ जात आहे आणि त्यांचे पाय धुत आहे, पाय धुत आहे. तो पेत्राजवळ आला आणि तो पेत्राचे पाय धुवू लागला. पेत्राने पटकन आपले पाय मागे घेतले आणि, प्रभू तुम्ही माझे पाय धुवायचे काय? नाही नाही नाही, तुम्ही कधीच माझे पाय धुवायचे नाही. प्रभू त्याला म्हणाला, जर मी तुला धुतले नाही तर तुला माझ्यामध्ये वाटा नाही. पेत्र घाबरतो. जर असं असेल तर प्रभू माझं डोकं धुवा, माझे हात धुवा. प्रियांनो, प्रभू जे करतो त्यावर विश्वास ठेवा, त्यापासून शिका. पेत्राचा पुन्हा दैहिक आवेश, तुम्ही माझे पाय धुवायचे नाही. मी जर तुला धुतले नाही तर तुला माझ्यामध्ये वाटा नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त कित्येक वेळेला आम्हाला धुण्याचा प्रयत्न करतो. वचनामधून, वचनरूपी जलस्नान घालून आम्हाला धुण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही प्रभूला म्हणतो, नाही 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 प्रभू, तुला माझे पाय धुवायचे नाही. आमची एखादी चूक तो आम्हाला दाखवतो आणि तो आम्ही म्हणतो, नाही नाही प्रभू, हे असं नाही, हे असं होतं, हे असं होतं म्हणून मी असं केलं, तो असा बोलला म्हणून मी असं बोललो, त्याने असं पाहिलं म्हणून मी असं पाहिलं, त्याने हे केलं म्हणून मी ते केलं. प्रभू असं असं नाही आहे, तू जे म्हणत आहे तसं नाही आहे, मी फार शुद्ध आहे.
जर प्रेषितांचे पाय धुतले तर लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाला धुणार आहे. वचनरूपी जलस्नानाने प्रत्येकाला धुणार आहे. आमच्या हातून पुष्कळ चुका होतात. प्रभू त्या चुका तशाच राहू देणार नाही. तो धुणार. येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करते. त्यासाठीच त्याने ते रक्त सांडलेलं आहे. येशूला धुवू द्या आणि कबूल व्हा, नम्र व्हा, पश्चातापी व्हा. कबूल करा. ज्यावेळेला प्रभू एखादं पाप आमचं दाखवतो त्यावेळेला लगेच त्याचे पाय धरा आणि आपल्या अश्रूंनी त्याचे पाय भिजवा. आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसा. त्या पायांचे मुके घ्या. नाही तर ते पाप आम्हाला नरकात घेऊन गेलं असतं. एक पाप देखील नरकात जाणार नाही प्रियांनो. आणि म्हणून प्रभूने ही धुण्याची प्रक्रिया मंडळीमध्ये ठेवलेली आहे. एफिस 5:26 मध्ये तो सांगतो की तो मंडळीला वचनरूपी जलस्नानाने स्वच्छ आणि पवित्र करतो. त्याला धुवू द्या प्रियांनो, धुवू द्या. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला धुण्यासाठी आलेला आहे, हे लक्षात ठेवा. जर मी तुला धुतले नाही तर तुला माझ्यामध्ये वाटा नाही. प्रभूने मला धुतलं आणि साक्ष द्या, मी असा होतो, पण प्रभूने मला वचनरूपी जलस्नानाने धुतलं आणि म्हणून आज ती गोष्ट माझ्यापासून निघून गेली. जार कर्म, व्यभिचार, अमंगळपणा, मूर्ती पूजा, चेतके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये होत्या. पण एक एक गोष्ट प्रभूने धुतली आणि म्हणून आज मी असा आहे. साक्ष द्या. आज ह्या चुकीमध्ये मी अडकलो होतो, ह्या पापामध्ये मी अडकलो होतो, पण प्रभूने मला धुतलं आणि शुद्ध केलं. साक्ष द्या प्रियानो. आमचा प्रभू धुतो त्यावेळेला नाही म्हणू नका. धुवू द्या. आणि मग पुढं परत पेत्र म्हणतो, प्रभू असं जर असेल तर मग माझं डोकं आणि हात सुद्धा धुवा. याचा अर्थ काय? प्रभू असं जर असेल ना तर मला एकच वाटा नको, मला सगळ्यांचेच वाटे द्या. सगळं मलाच द्या. सगळ्यांचे फक्त पाय धुवा, पण माझं सगळं सर्वांग धुवा आणि सगळं मलाच द्या. प्रभूच्या सेवेत प्रेम असा स्वार्थ काही कामाचा नाही. हा दैहिक आवेश, प्रभू सर्वांना सर्व काही विपुल दे, त्याच्याबरोबर मला मिळेलच. 5,000 भोजन घालत असताना सर्वांना त्यांनी येथेच खाऊ घातलं. प्रेषितांनी स्वतः ते भाकरी आणि ती मासळी 5,000 लोकांना वाटले. पण लक्षात ठेवा, लोक फक्त जेवलेत. एक वेळेचं अन्न फक्त जेवलेत. परंतु प्रेषितांना 12 टोपल्या मिळालेल्या आहेत. 12 टोपल्या. देव आम्हाला सर्वांपेक्षा अधिक देणार आहे. या विश्वासाने प्रभू सर्वांना दे.
सर्वांना दे. आमचं पात्र काठोकाठ भरून वाहविणारा तो देव आहे. आमचं पात्र तर काठोकाठ भरणारच, परंतु ते वाहणार, इतरांपर्यंत जाणार. प्रभू मलाच आशीर्वाद दे नव्हे, सर्वांना आशीर्वाद दे, सर्वांना आशीर्वाद दे. सर्व आशीर्वादित झाल्याशिवाय आम्हाला आशीर्वादित मिळणार नाहीत. सर्व खाऊन जीवन तृप्त झाल्याशिवाय आम्हाला 12 टोपल्या मिळणार नाहीत. प्रियानो, हे रहस्य आहे, हे रहस्य आहे. प्रभू जे करतो ते प्रभूला करू द्या. प्रभूला शिकवू नका. प्रभू पुढे स्वार्थाची भूमिका घेऊ नका. प्रियानो, आज प्रभू ते सांगत आहे. आम्ही पेत्राचा दैहिक आवेश फक्त 3 मुद्दे पाहिलेले आहेत. प्रियानो, याचे मुद्दे पुढील मुद्दे आम्ही पुढच्या मिडवीक भक्तीमध्ये पाहूया. आणि त्यानंतर मग ह्याच दैहिक आवेशाने पेत्राने मलखाचा कान कापला. त्याचं रहस्य काय आहे ते आम्ही पाहणार आहोत. परंतु आज येथे आम्ही थांबणार आहोत. प्रभूला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही जरी दैहिक आवेशाने वागलो तरी तू आम्हाला सोडत नाही बापा. तू आम्हाला ठाकत नाही. तू आमचं पाचारण रद्द बातल करत नाहीस. तू आम्हाला रागवत नाहीत, आम्हाला निषेध, तर आम्हाला तू धुतोस, तू आम्हाला शुद्ध करतोस बापा. आम्ही चुकणारे मानव आहोत हे आम्ही कबूल करतो आणि पुन्हा एकदा तुझ्या चरणावर लोटांगण घेऊन तुझ्याजवळ मागतो. हे बापा, आम्ही तुला शिकवू नये तर आम्ही तुझ्यापासून शिकावं. आम्ही तुला ऐकू नये तर आम्ही तुझं ऐकावं. आम्ही तुझा निषेध करू नये तर तुला आमचा निषेध करू द्यावा. प्रभू, आम्हाला ही कृपा दे, दया दे, अनुग्रह दे. हे रहस्य आम्हाला कळू दे बापा. सहाय्य कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. आपण दे बापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्त, त्याची कृपा, दे बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची सोहा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.